नमस्कार, मैं नेमचंद राउत वाड़ी न्यूज बुलेटिन में आप सभी का स्वागत करता हूं। आइए जानते हैं आज की विशेष खबर। महाविकास आघाड़ी के घटक पक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष, शरद पवार गुट, उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणीत शिवसेना पक्ष द्वारा बदलापुर, आरमोरी अन्य स्थानों पर स्कूली छात्रा महिलाओं पर अमानुष अत्याचार की घटनाएं उजागर हुई है, जिससे जनता में तीव्र आक्रोश निर्माण हुआ है। ऐसे अत्याचारों को प्रतिबंध कर दोषियों को कठोर दंड देने की मांग को लेकर शनिवार को 2 स्थानों पर काली फिता लगाकर जोरदार प्रदर्शन आंदोलन किया गया। कांग्रेस के अश्विन बैस सचिव, महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस प्रकाश कोकाटे अध्यक्ष तालुका ग्रामीण, शैलेश थोराणे अध्यक्ष वाड़ी शहर, दुर्योधन ढोणे, राजेश थोराणे, बेबी ढबाले राष्ट्रवाद के नागपुर जिला महासचिव व माजी नगराध्यक्ष प्रेम झाड़े, जिला परिषद सदस्य उज्ज्वला बोढाए, दिनेश उईके, हिम्मत गडेकर, हर्षल काकदे, मधु माणके पाटील, संतोष केचे, रुपेश झाड़े, अखिल पोहनकर, सचिन बोंबले, प्रमोद जाधव, आशीष गजभिये आदि ने युति सरकार के खिलाफ आक्रोश व्यक्त कर केवल कुर्सी की ओर अधिक ध्यान व महिला सुरक्षा में यह शासन असफल साबित होने का आरोप कर गृह मंत्री से इस्तीफा व दोषियों को कठोर सजा देने की मांग की। आंदोलन को देखते हुए पुलिस निरीक्षक राजेश तटकरे के मार्गदर्शन में बड़ी संख्या में पुलिस बंदोबस्त तैनात था। गृहमंत्री में चोर गली में चोर शिक्षा झालीच पाहिजे। आघाडीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील बदलापूर येथील झालेल्या घटनेचा निषेध करण्याकरता महाराष्ट्र बंदचं आवाहन करण्यात आलेलं होतं। माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन स्थगित केलं, परंतु या सरकारचा निषेध करण्यासाठी व या महाराष्ट्रामधील लेकी बाळींना न्याय मिळवून देण्यासाठी आज आम्ही निदर्शने करत आहोत। आज वाडी विभागीय परिसरातील महाविकास आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते या सरकारचा निषेध करताय आणि बदलापूर तसेच गोंदिया असो, कामठी असो आणि या महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी झालेल्या महिलांवरील अत्याचार संदर्भात या सरकारला जाग यावा, महिलांना न्याय मिळावा आणि हा महाराष्ट्र एकेकाळी जो महिलांना न्याय देणारा महाराष्ट्र, सुजलाम सुफलाम महाराष्ट्र परत निर्माण व्हावा आणि या सरकारला झोपेतून जागा करण्यासाठी आणि अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी आज आम्ही इथे निदर्शने केलेली आहे। नुकत्याच घडलेल्या बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्यांवर अत्याचार झाला आणि या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला। आज या प्रसंगी मला गृहमंत्री महोदयांना प्रश्न विचारावासा वाटतो की ज्या मुलींवर, ज्या चिमुकल्या बालिकेंवर अन्याय झाला आणि त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी जेव्हा त्या चिमुकल्या आणि त्यांचे पालक पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदविण्याकरिता गेले तर त्यावेळेला त्यांना गृहमंत्री महोदय तिथे 12 तास, तब्बल 12 तास तिथे ताटकळत बसवून ठेवण्यात आलं। आज जर एखाद्यावर अन्याय होतो, आमच्या महिलावर, आमच्या लेकीबाळीवर जर अन्याय होतो आणि कुठेतरी आमच्या अन्यायाला आम्ही दाद मागण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये जातो तर तिथं आम्हाला जर 12 तास बसावं लागेल तर या सरकारने या गोष्टीची दखल घेतली पाहिजे की इकडे मुलींवर अत्याचार होत आहे आणि 12 तास आम्हाला तिथे फक्त साधी तक्रार नोंदवण्यासाठी बसावं लागत आहे आणि या सर्वस्वी घटनेची जबाबदारी घेऊन गृहमंत्र्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अशी आमची सर्व महिलांची मागणी आहे। महाविकास आघाडीतर्फे काल पूर्ण महाराष्ट्रात आमच्या नेत्यांचे आदेश आले की 24 तारखेला महाराष्ट्र बंद ठेवण्यात यावं, पण हायकोर्टाने आदेश दिलं की बंद ठेवण्यात येणार नाही म्हणून आम्ही न्यायव्यवस्थेचा सन्मान ठेवतो। त्या आदेशानुसार काल आम्हाला रात्री आमच्या नेत्यांचे लेटर आले, हे आलं की तुम्ही आपल्या शहरात, तालुक्यात, विधानसभेत नारेनिर्देशन करून या सरकारच्या विरोधात निषेध दाखवा आणि बदलापूरमध्ये घटना झाली, पूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी अशी घटना सुरू आहे। तर हे सरकार झोपलेली सरकार आहे। या सरकारला फक्त सत्तेत राहायचं आहे म्हणून काहीतरी नवीन योजना आणून पण लेकी बाळीच्या सुरक्षेसाठी हे सरकार काही नाही करत आहे। आज तुम्ही पाहू शकतात कामठीमध्ये घटना झाली, बदलापूरमध्ये घटना झाली, महाराष्ट्रात 8 ठिकाणी अशा घटना झाल्या। या सरकारने काय केलं? 8 दिवसाच्या आत तुम्ही आरोपींना शोध घेऊन आरोपीला फाशी दिली पाहिजे। जेव्हापर्यंत या देशात 2-4 लोकांना फाशी नाही होणार तर आमची महिला सुरक्षित नाही राहणार। आमच्या लहान मुली, लेकीबाळी या सरकारच्या काळात सुरक्षित नाही।
दोषींना सजा मिळावी ह्याकरता या सरकारनं जे प्रयत्न करायला पाहिजे ते न करता दोषींना पाठीशी घालण्याचे जे प्रयत्न आहे या महाराष्ट्रात दिसून येत आहे. महाराष्ट्र सरकार सर्वसामान्य जनतेच्या हितार्थ आता कुचकामी ठरलेलं आहे आणि ज्यावेळेस आमच्या लेकीवाडी या महाराष्ट्रात सुरक्षित नसेल तर या सरकारचं काय काम तरी काय. सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीने जो महाराष्ट्र बंदचा आजच्या 24 तारखेला पुकारला होता, हा सरकारने नाईलज्जपणा दाखवून कोर्टाची अनधिकृतरित्या एक कुबडी घेऊन हा महाराष्ट्र बंद इथे हाणून पाडला. आम्ही न्यायपालिकेचं सन्मान करतो आणि म्हणून बदलापूर इथे झालेली जी घटना आहे, ज्या मुलीवरती अन्याय अत्याचार झाला, एक 4 वर्षाच्या मुलींवरती तिथं भाजप आणि RSSच्या समर्थित जी शाळा आहे आणि त्यांचं हे सगळं कृत्य असंवेदनशील आहे. म्हणून आज महाराष्ट्र बंदची जी हाक दिली होती, त्या महाराष्ट्र बंदला महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही महाराष्ट्र बंद तर नाही केला, परंतु जनजागृती व्हावे, ह्या सरकारचा निर्लज्जपणा जनतेसमोर यावा आणि महाराष्ट्राच्या लेकीबाळींना संरक्षण मिळावं करिता आज आम्ही इथे जनआक्रोश काळ्या फिती बांधून आम्ही महायुती सरकारचा, शिंदे सरकारचा निषेध. मी हर्षल काकडे, युवासेना कार्यकारिणी सदस्य. आज संपूर्ण देशामध्ये जे महिलेवर अत्याचार होत आहे आणि एकंदरीत एका काही जो दिल्लीमध्ये जो बसमध्ये जो महिलावर जो कांड झाला होता त्याच्या निषेधार्थ संपूर्ण देशातल्या जनतेने कुठेतरी मोदी सरकारला, भाजपला विश्वास दाखवून सरकार आणली होती, पण तो विश्वास कुठेतरी जनतेचा फासले गेलेले नाराधर्माचे प्रकरण घडलेले आहे. त्याचपैकी एक प्रकरण काही दिवसापूर्वी बदलापूर येथे महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे आणि त्या चिमुकल्यांना आणि त्यांनाच नाही तर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा कोणताच असं दुष्कर्म घडावू नये त्यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक चौकामध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी निर्देशना भाजप सरकार व शिंदे सरकारच्या विरोधात केलेलं आहे. त्या चिमुकल्यांना कुठेतरी न्याय मिळावा तेही आमचे. महाराष्ट्र महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उपजिल्हा प्रमुख अखिल पोहनकर, मी आणि माझे शिवसैनिक पूर्ण आम्ही आज जे बदलापूरमध्ये जे लहान लहान चिमुकलीवर जे अत्याचार झालेला आहे, आज आमच्या चिमुकल्या व आमच्या बहिणी कुठे सुरक्षित आहे हे आम्हाला BJP सरकारने सांगावं की आज शाळेत जाणारी मुलगी, तिच्यावर एवढा मोठा लहान 4 वर्षाच्या ज्या मुलीवर जे अत्याचार झाला त्या मुलीसाठी आम्ही सगळेजण युवासेना, शिवसेना व महाविकास आघाडी निषेध करतो BJP-वाल्यांचा व त्यांना न्याय मिळाला पाहिजे. जे लहान लहान चिमुकली होत्या त्यांना न्याय मिळाला पाहिजे.